नमस्कार, अध्यात्म या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की कोणत्या राशीच्या साडेसातीचा कोणता टप्पा सुरू आहे, त्याचा काय परिणाम होईल। सध्या कुंभ, मीन आणि मेष राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा वेगवेगळा टप्पा सुरू आहे। त्यानुसार 2026 या वर्षात शनीची साडेसाती कधी संपणार हे आपण जाणून घेणार आहोत। खरंतर शनीच्या साडेसातीचं नाव ऐकताच आपल्या मनात भीती निर्माण होते। मात्र ज्योतिषशास्त्रानुसार हा फक्त एक कठीण काळ मानला जात नाही, तर हा एक असा काळ आहे जिथे व्यक्तीला मेहनत, जबाबदारी आणि धैर्याने शिकण्याची संधी मिळते। शनीच्या साडेसातीचा काळ हा 7.5 वर्षांचा असतो, जो प्रत्येक राशीवर कधी ना कधी येतोच। कुंभरास अंतिम टप्पा। कुंभ राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा सध्या अंतिम टप्पा सुरू आहे। या राशींच्या लोकांना मागच्या काही वर्षात अनेक जबाबदाऱ्यांचा, आव्हानांचा सामना करावा लागला होता। कामाच्या ठिकाणी दबाव, मानसिक तणावही जाणवला असेल। मात्र आता तुमच्या गोष्टी हळूहळू पुन्हा मार्गी लागतील। तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील। ज्योतिषशास्त्रानुसार शनी मेष राशीत प्रवेश करताच कुंभ राशीची साडेसाती संपणार। कुंभ राशीची साडेसाती कधी संपणार? 3 जून 2027 च्या जवळपास संपेल। मीन रास दुसरा टप्पा। कुंभ राशीच्या तुलनेत मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ काहीसा आव्हानात्मक असणार आहे, कारण या राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे। या दरम्यान तुमच्या मानसिक समस्या वाढू शकतात, जबाबदाऱ्याही वाढू शकतात। मेष रास पहिला टप्पा। मेष राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे। याचाच अर्थ नुकतीच साडेसाती सुरू झाली आहे। या राशीची साडेसाती 29 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे। या टप्प्यात खरंतर आव्हानांवर आव्हानं येत असल्यामुळे आपल्यावर नक्की चांगली वेळ आलीय की वाईट वेळ याचा आपल्या अंदाज येत नाही। त्यामुळे या कालावधीत कोणताही निर्णय घेताना घाईगडबड करू नका। हळूहळू तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा। चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।